पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाच्या दरबारी आणि शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि माझ्या मराठा समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी आमच्या सकल मराठा समाज बांधवांच्या ताई त्या ठिकाणी बंधू बसलेले या महाराष्ट्रातील शासन असेल दादा माईक जवळ घ्या। महाराष्ट्रातील जबाबदार नेते असतील या लोकांना मात चाललेला आहे आणि याचा मात येत्या काही दिवसात तुम्हाला आम्हाला उतरायचा तर तुमच्या आमच्या लेकराच्या न्याय हक्कासाठी जर न्याय मिळत नसेल आम्ही आमच्या हक्काचं जर मागत असेल आम्हाला देत नसतील आरक्षण निश्चित यायची नशा उतरल्याशिवाय पर्याय आपल्या समोर उतरलेला थांबलेला नाही। आणि या महाराष्ट्रातील या नांदेड जिल्ह्यातील माझा शेतकरी बांधव असेल माझा कामगारी बांधव असेल माझा सामान्य माणूस असेल विविध बाबीला झुंज देत आहे। एक तर आमचं आरक्षण देत नाही आमच्या शेतकऱ्याला तुम्ही अंधारात ठेवताय माझ्या सामान्य माणसाला तुम्ही अंधारात ठेवताय आणि दिशाभूल करून या राज्यावरती राज्य शासन तुम्ही लादण्याचं काम करताय। हे माझा इथला बसलेला मराठा समाज बांधव असेल इतर जाती धर्माचा माझा बांधव असेल हे कदाही कपून घेणार नाही। ध्यान ठेवलं पाहिजे शासनाने कारण आम्ही शासनासमोर आम्ही बोलत आहे। आम्ही राजकीय झेंडे बाजूला फेकून दिले जाती भेद बाजूला फेकून दिला राजकीय जोडे बाजूला फेकलेले आहेत। माझी फक्त जात म्हणजे सामान्य माणूस माझी जात म्हणजे शेतकरी बांधव आणि आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेले आहे। आम्हाला कुठल्या पक्षाचं देणं घेणं नाही आम्ही कोणत्या नेत्याचे बांधलेले आम्ही कोणत्या पक्षाचे बांधलेले आम्ही आमच्या आरक्षणाशी निगडीत बांधलेले आहे। आमच्या लेकरांसाठी आमच्यासाठी आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आमच्या आदरणीय सर्व पदाधिकारी मराठा समाज योद्धा बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने या मराठा मावळा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। म्हणून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी साहेबांना हात जोडून विनंती करतो नेमकं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये काय चाललंय हे सर्व सत्य परिस्थितीत अहवाल आपण त्या ठिकाणी सादर करावा आणि माझ्या सर्व मराठा समाज बांधवाला न्याय मिळवून द्यावा अशी आमच्या सर्व सकल मराठा समाज बांधवाच्या भीतीने तुम्हाला विनंती करतो। आणि मी मराठा समाज बांधवाचा एक सदस्य आहे। आता माझ्या ताई म्हणल्या की गजानन पाटील चव्हाण यांनी पाठिंबा द्यावा। ताई मी मराठा समाज बांधवाचा लेकरू आहे सामान्य शेतकऱ्याचा लेकरू आहे। माझा मराठा समाज बांधव पट्टीवरच्या गुंठ्यावर आलाय तरी पण या शासनाला संबंधित राजकीय पुढाऱ्यांना जाग येत नाही। माझा मराठा समाज विविध क्षेत्रामध्ये मजुरी करत आहे। माझा मराठा समाज बांधव एकदम मजुरीला जात आहे। कुठपर्यंत आमच्या मराठा समाज बांधवाचा अंत पाहणार आहात जर अंत सुटला तर तुमचा अंत लागणार आहे। मी माणिक ठोकून सांगतो याद राखा राजे आम्हाला कायद्याचं उल्लंघन करायला आम्हाला मजबूर करू नका कायदा आम्हाला हातात घ्यायला लावू नका। म्हणून या शासनाला आणि संबंधित प्रशासनाला विनंतीपूर्वक सांगतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा।